नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 369. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. आज 15 प्रश्नांना उत्तर देणार आहे. 15पेक्षा अधिक प्रश्न आलेले आहेत. उर्वरित प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये देईन. पूर्वी विचारलेल्या प्रश्नांना जर काही उत्तर मिळालं नसेल तर त्यांनी पुन्हा तो प्रश्न कृपया मला कर्मचारीमित्र@gmail.com पाठवा. जसं मी मागे आपल्याला सुचवलं, आपण कमेंट्समध्ये प्रश्न विचारता. कमेंट्समध्ये विचारलेला प्रश्न सविस्तर विचारलेला नसतो, त्यामुळे आपला नेमका प्रश्न देखील समजू शकत नाही. आणि म्हणून कर्मचारीमित्र@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर मला प्रश्न पाठवा. हा ईमेल ॲड्रेस या व्हिडिओची जी पहिली स्लाईड आहे त्या स्लाईडमध्ये पण दिलेला आहे. चला, प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी आणखीन 2 गोष्टी सांगायला पाहिजेत की गेल्या आठवड्यापासून मी 1 मिनिटाचे व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे. संपूर्ण जो व्हिडिओ असतो तो 20-25 मिनिटाचा असतो. तो पाहण्याला लोकांना वेळही देत नसतो आणि त्याच्याऐवजी महत्त्वाचे जे भाग आहेत, मग ते विभागीय चौकशीच्या संदर्भात असो, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या बाबतीत असो, अशा काही महत्त्वाच्या बाबी आहेत ती मी 1 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे, ज्याला शॉर्ट म्हणतात, त्यामध्ये करायला लागलेलो आहे. त्याचा फायदा एक आहे, तो आपण 1 मिनिटात पाहू शकता, म्हणजे आपला जास्ती वेळ जात नाही आणि त्यात सांगितलेला मुद्दा इतका महत्त्वाचा असतो, तो आपल्याला लक्षात ठेवणं देखील सोपं होईल. दुसरं गोष्ट मग आपल्याला सांगायची की सर, मी मागे देखील सांगितलं की आत्तापर्यंत जे व्हिडिओ केलेले आहेत त्या व्हिडिओचं मी वर्गीकरण करून त्याचे एकंदर 23 भाग केलेले आहेत. म्हणजे 22 भागामध्ये उदाहरणार्थ अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे जे व्हिडिओ केलेले आहेत ते एकत्र, निलंबनाचे एकत्र, शिस्त व अपील नियमामधले ते एकत्र, असे 22 विषय आणि इतर विषयामध्ये राहिलेले असतील ते इतर विषयाखाली दिलेले आहेत. आता ही जी यादी आहे, ही यादी आपल्याला, आपण जर कर्मचारीमित्र@gmail.com कर्मचारी मित्र या यूट्यूबवरील चॅनलवर जर गेलात आणि तिथे जर पाहिलं, आपण सबस्क्राईब केलं असेलच, तिथे केलं असेल तर त्या ठिकाणी जो माझा फोटो दिसतो त्याच्यावर जर क्लिक केलं तर तिथे व्हिडिओ शब्द येतो, नंतर मग येतो शॉर्ट येतो किंवा पॉडकास्ट येतो. तर या ठिकाणी आपण जो पॉडकास्ट शब्द असेल त्या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी आपल्याला ही यादी केलेली दिसेल. म्हणजे मग तिथे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती जो विषय दिलेला आहे त्यात असले काय 20 व्हिडिओ जे असतील ते फक्त तुम्ही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती या विषयावर जर क्लिक केलं तर फक्त अनुकंपा तत्वावरील नियुक्तीवरील व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. म्हणजे थोडक्यात काय, आता इतके व्हिडिओ केलेले आहेत तर आपल्याला जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर आपण कर्मचारी मित्र या चॅनलवर जा. तिथे पॉडकास्ट असेल किंवा प्लेलिस्ट असेल, त्या ठिकाणी क्लिक करा. आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत प्रश्न असेल तर फक्त तिथल्या विषयामधला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती करा. आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती विषय पाहता येतील. आता या यादीमध्ये विषयामध्ये काही ठिकाणी मी प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ देखील त्यामध्ये टाकले. उदाहरणार्थ अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजनेच्या संदर्भात देखील आपल्याला जर पाहिलं तर काही प्रश्नोत्तराचा व्हिडिओ त्या ठिकाणी दिसेल. आता हा प्रश्नोत्तराचा व्हिडिओ का अनुकंपा तत्वावरील नियुक्तीमध्ये टाकला आहे, तर जर तुम्ही प्रश्नोत्तराचा जर व्हिडिओ पाहिलात तर त्या ठिकाणी ज्या अटॅचमेंट दिलेल्या असतात, म्हणजे व्हिडिओचा जो विषय असतो त्या विषयाच्या ठिकाणी मध्ये जो लिहिलेलं असतं तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एखादी नवीन शासन निर्णय असेल, जजमेंट असेल, ते जे मी अटॅच केलेलं असतं ते गुगल ड्राईव्हवर अपलोड केलं असतं, त्याची लिंक दिलेली असते आणि ती लिंक मी तिथे दिलेली असते. आणि म्हणून जर मी समजा निलंबन या विषयामधला जो भाग आहे त्याच्यामध्ये निलंबनाचे व्हिडिओ आहेत, त्या व्यतिरिक्त 1-2-3 व्हिडिओ आपल्याला प्रश्नोत्तराचे व्हिडिओ दिसतील. तर त्या ठिकाणी त्या प्रश्नोत्तराच्या व्हिडिओमधला आपण डिस्क्रिप्शन म्हणजे व्हिडिओ काढा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथे गेल्यानंतर तिथे अटॅचमेंट कुठली आहे, म्हणजे कुठले परिपत्रक, न्यायनिर्णय, शासनाचा निर्णय जो अपलोड करून दिला आहे त्याची लिंक तिथे दिलेली आहे. थोडक्यात मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला व्हिडिओ पाहायचा असेल तर विषयवार व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याची संपूर्ण यादी पॉडकास्टमध्ये दिसेल किंवा प्लेलिस्टमध्ये दिसेल.
आणि म्हणून आपल्याला व्हिडिओ पाहणं सहज शक्य होईल. चला पहिल्या प्रश्नाकडे येऊया. हा पहिला प्रश्न या करत असताना पूर्वी देखील प्रश्न विचारले होते. यांचं म्हणणं की महसूल विभागामध्ये 3 ते 16 वर्षापूर्वी ते नियुक्त झालेले आहे आणि कालबद्ध पदोन्नतीसाठी आपल्याला माहिती आहे एखाद्या कर्मचाऱ्याला कालबद्ध पदोन्नती द्यायची असेल तरी त्याला पदोन्नतीसाठी ज्या अर्हता ठरवल्या त्याची पूर्तता होणं आवश्यक आहे. म्हणजे गोपनीय अहवाल चांगला असला पाहिजे, विभागीय परीक्षा पास असली पाहिजे वगैरे काय असेल तर यांचं असं म्हणणं आहे की असं नसताना देखील कालबद्ध पदोन्नती द्यावी असा औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आहे. हा निकाल माझ्या पाहण्यात आलेला नाही आणि असा जरी निकाल असला तरी आपल्याला तो कदाचित त्या प्रकरणापुरता असेल आणि कदाचित त्या न्यायालयाला निश्चितच शासनातर्फे उच्च न्यायालयाच्या द्विसदस्य किंवा त्रिसदस्य खंडपीठाला अपील केलं असेल किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले असतील आणि तो निर्णय मात्र माझ्याकडे नाही आहे. त्यांचा दुसरा प्रश्न आहे की महसूल न्यायाधिकरण MRTची कामे याबद्दल व्हिडिओ करा. मी सांगितलं तर आजकाल व्हिडिओ फक्त मी शुक्रवारी करतो आहे. बाकीचे अनेक विषय आहेत त्याच्यावर व्हिडिओ करायचा म्हणजे त्याच्यासाठी मला अधिक श्रम घ्यावे लागतील आणि सध्या तरी त्याच्यासाठी वेळ आणि ताकदही तेवढी आता नाही आहे. पण मी आपल्याला सुचवीन की माझे एक मित्र प्रल्हाद कचरे म्हणून आहेत आणि त्यांचा लीगल लिटरसी नावाचा एक व्हिडिओ चॅनल आहे. आपण लीगल लिटरसीच्या चॅनलवर पहा, तुम्हाला तिथे MRTची निश्चित कार्यपद्धती, कार्य काय आहेत वगैरे याची माहिती मिळू शकेल. दुसरं यांचं म्हणणं आहे की प्रशासनात पारदर्शकता आणण्यास शिफारस करावी. आता मी सेवेमध्ये नाही आहे, सेवामधून सोडून म्हणजे शासनाच्या सेवेमधून सोडून रिटायर होऊन मला 23 वर्षे आज झालेली आहेत. पण तरी देखील जेव्हा जेव्हा मला शक्यता असते तेव्हा निश्चितच शासनाच्या वरिष्ठ सचिवांकडे, मुख्य सचिवांकडे वेळ मिळेल तेव्हा प्रशासनामध्ये पारदर्शकता कशी आणावी यासंबंधी मी वेळोवेळी सूचना करत असतोच. चला प्रश्न क्रमांक 2 यांचं म्हणणं आहे की हे पोलीस शिपाई म्हणून अनुकंपा तत्वावरील नियुक्तीवर लागले. आता एकदा अनुकंपा तत्वावरील नियुक्ती जरी लागली तरी त्यानंतर आपल्याला ज्या परीक्षा असतील नियमाप्रमाणे, जशा सरळ सेवा पद्धतीने एखादा पोलीस कर्मचारी जर लागला असेल तर त्याला परीक्षा पास व्हाव्या लागतात. तशाच आपल्यालाही परीक्षा पास होणं आवश्यक आहे. पण आपल्याला 3 संधी देखील आपण उत्तीर्ण नाही म्हणून आपल्याला कमी करण्यात आले. आता आपल्याला जेव्हा पहिली नियुक्ती दिली त्या नियुक्तीच्या आदेशामध्येच हे स्पष्ट केलेलं असणार की आपल्याला वेळेत परीक्षा पास व्हायली पाहिजे किंवा आपल्याकरता पोलिसांच्या शिपायांच्यासाठी ज्या परीक्षा आहेत त्याचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये जर तरतूद असेल की 3 संधीमध्ये पास होणं जरूर आहे, अन्यथा त्यांची सेवा समाप्त केली जाईल. त्याप्रमाणे ती नियमामान्यच आपली सेवा समाप्त झालेली आहे. त्यामुळे आपल्याला याच्याविरुद्ध दाद मागायची असेल तर दाद मागितली तरी तिथे न्यायालयामध्ये देखील आपल्या बाजूने निर्णय होईल असं नाही. त्या 3 जे आपण संधी घेतल्या त्यात एखाद्या संधीला का बसता आलं नाही वगैरे असं जर काही कारण असेल तरच मग अधिक एक चान्स द्यावा, अधिक संधी मिळावी असा अर्ज आपल्याला एका वरिष्ठांकडे तरी करता येईल किंवा मॅटमध्ये करता येईल. पण 3 संधी व्यवस्थित देऊन त्यामध्ये आपण परीक्षा बसलेला असाल आणि त्यामध्ये अनुत्तीर्ण झालात आणि परीक्षेच्या नियमामध्ये जर तरतूद असेल तर आपल्याला काढून टाकल्याची कृती ही योग्यच आहे. न्यायालयात देखील आपल्या बाजूने निकाल होण्याची शक्यता नाही. चला प्रश्न क्रमांक 3 यांचं म्हणणं आहे की हे जे न्यायालयामध्ये आहेत यांचं म्हणणं आहे हे उच्च न्यायालयामधून जर आंतरजिल्हा बदलीने जर जिल्हा न्यायालय आस्थापनावर त्यांची बदली झालेली आहे. आता यांचं म्हणणं जिल्हा आस्थापनावर बदली झाल्या तर उच्च न्यायालयामधले जे एम्प्लॉईज आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना असलेली वेतन श्रेणी मिळेल का? अर्थात वेतन श्रेणी मिळणार नाही. आपण उच्च न्यायालयामधून जर जिल्हा न्यायालयामध्ये ही बदली जी झाली असेल ती आपल्या विनंतीवरून झाली असणार आणि त्यामुळे जर बदली झाली असेल जिल्हा न्यायालयामध्ये तर जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांना ज्या वेतन श्रेणी असतील त्या वेतन श्रेणीमध्येच आपल्याला वेतन मिळेल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 4 यांचं म्हणणं एका महापालिकेकडून सर्व शिक्षकाकडून वसुली केली जात आहे आणि यांना मला फोनवर बोलायची त्यांची इच्छा आहे. पण या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन की वसुली कशासाठी केली जाते, काय आहेत, महापालिकेचा आदेश काय, याची सर्वंकष माहिती मला कर्मचारीमित्र@gmail.com ईमेलद्वारे पाठवा. आपला प्रश्न समजून घेईन आणि मग
त्याचं उत्तर देईन. मला जर काही शंका असतील तर मी आपल्याला पुन्हा विचारीन. मग आपल्याला जरूर तर आपल्याला दूरध्वनीवरून बोलता येईल. चला प्रश्न क्रमांक 5. सफाई कामगारांच्या संदर्भात 24 फेब्रुवारी 2023ला एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ करावा अशी या प्रश्नकर्त्यांची सूचना आहे. सूचना अत्यंत चांगली आहे. माझ्या डोक्यातही आहे की सफाई कामगारांसारखे जे कर्मचारी आहेत, ज्यांच्याकडे समाजामधून ऑलरेडी दुर्लक्ष झालेलं असल्यास कुटुंबातून ते आलेले असतात आणि त्याच्यासाठी शासनाने काही निर्णय केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांना अधिक काही सवलती दिल्या आहे, त्यासंबंधी मला व्हिडिओ करायचा आहे. वेळ मिळेल तसा जरूर व्हिडिओ करीन. पुढचा प्रश्न यांना प्रश्नकर्त्यांना मिळणार की त्यांना मला लेखी काहीतरी मला प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच्यासाठी माझा संपर्क कसा करावा. मला संपर्क करायचा असेल तर ईमेलद्वारे संपर्क करा. ईमेलचा पत्ता कर्मचारीमित्र@gmail.com जो पहिल्या स्लाईडमध्ये दिला आहे. त्या पत्त्यावर आपलं काय म्हणणं आहे, आपली काय तक्रार आहे, आपला काय प्रश्न आहे तो सविस्तर कळवा. प्रश्न क्रमांक 7. यांचं म्हणणं की हे अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाली. यांनी 1 दिवस किरकोळ रजेवर गेले आणि यांची आई आजारी म्हणून 8 दिवस ते गैरहजर राहिले आणि म्हणून यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी झाली आणि यांना बडतर्फीची शिक्षा झाली. शिक्षा योग्य आहे का? आणि यांनी मॅटमध्ये देखील अर्ज केला आहे. तर माझ्या दृष्टीने ही आपल्याला दिलेली शिक्षा निश्चित योग्य नाही आणि आपण मॅटमध्ये अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की मॅट आपल्या प्रकरणात हस्तक्षेप करेल. कारण न्यायालय केव्हा हस्तक्षेप करतं? जेव्हा आपल्याला दिलेली शिक्षा अवाजवी आहे, म्हणजे इट इज डिस्प्रपोर्शनेट टू द ग्रॅव्हिटी ऑफ चार्जेस. म्हणजे आपल्याविरुद्ध जे दोषारोप आहेत त्याच्या तुलनेत ही दिलेली जी शिक्षा आहे ती अवास्तव आहे, अनरिझनेबल आहे असं स्पष्ट आहे. म्हणून निश्चित मॅट याच्यात इंटरफिअर केलं. आपण केलेलाच अर्ज आहे तो आपण अर्ज परसू करा वकिलांच्या मार्फत. पण त्याच्या आधी देखील आपण जो अर्ज केला त्याची प्रत जरा ईमेलद्वारे पाठवली तर मला अधिक ते पाहून अधिक खुलासा करता येऊ शकेल. चला पुढचा प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 8. शिक्षकेतर कर्मचाऱ्याने शिक्षकाच्यासाठी जी शैक्षणिकरिता ती जर प्राप्त केली म्हणजे BEd केली आहे तर शिक्षकावर पदोन्नती होईल का? अशी पदोन्नती होणार नाही. शिक्षकांच्या भरतीसाठी असलेले जे सेवा भरतीचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जी भरती करण्याचे निकष असतील, मग त्यासाठी परीक्षा असेल, शैक्षणिक अर्हता असेल आणि वय वगैरे असेल, हे पूर्ण होत असेल तरच आपल्याला शिक्षक पदावर नेमलं जाऊ शकेल. त्या शिक्षकाच्या पदामध्ये म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर नेमण्याची जर तरतूद असेल तरच होऊ शकेल. पण तशी तरतूद असल्याचे माझ्या तरी ज्ञानात आलेले नाही. पुढचा प्रश्न. कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईचा गैरहजेरीचा काळ नियमित करता येऊ शकतो का? नाही. कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईजमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं त्या कॉन्ट्रॅक्टमधल्या ज्या शर्ती असतात, म्हणजे आपली जी अपॉइंटमेंट असते त्या अपॉइंटमेंट कधी 11 महिन्यासाठी का असते तर त्याच्यात ज्या अटी व शर्ती असतात त्या शर्तीलाच अधीन राहून आपली अपॉइंटमेंट असते. त्यामुळे तुम्ही गैरहजर राहिला वगैरे तर तो काळ नियमित करण्याची तरतूद कॉन्ट्रॅक्टमध्ये नसते. या प्रश्नकर्त्यांनी म्हटलेलं नाही, हा प्रश्न वजा इन्फॉर्मेशन वजा आहे की विभागीय चौकशी करण्याकरता पोलीस विभागामध्ये जसे पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांना कडून चौकशी केली जाऊ शकते, म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची असेल, तसंच शासनाने देखील पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी करण्यासाठी कंत्राटी तत्वावर चौकशी अधिकारी नेमावेत असा शासन निर्णय काढलेला आहे. याची माहिती या प्रश्नकर्त्यांनी दिली आणि मलाही माहिती आहे. पुन्हा केव्हा तरी हा शासन निर्णय मी पाहीन आणि तो सर्व Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक सर्वांना उपलब्ध करून देईन. पुढचा प्रश्न क्रमांक 11. यांचं म्हणणं हे बीड जिल्ह्यामध्ये आहेत, एका अंबेजोगाई येथल्या शाळेमध्ये आहेत आणि शाळेमध्ये काहीतरी यांचा वाद वगैरे झाला किंवा कुठला बाहेर वाद झाला, त्यामुळे त्याने 29 नोव्हेंबर 2023 पासून हजेरी पटावरच सही करून दिलं जात नाही आणि त्यानं म्हणजे ओरल टर्मिनेशन केलं आहे. तर त्यांचं म्हणणं स्कूल ट्रायब्युनलमध्ये दाद मागू शकतो का? निश्चित आपण वकिली सल्ला घ्या आणि स्कूल ट्रायब्युनलकडे जा. त्याच्या आधी आपण देखील शिक्षणाधिकारी किंवा डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन यांच्या कार्यालय देखील अर्ज करून दाद मागू शकाल. प्रश्न क्रमांक 12. यांचं म्हणणं आहे की वडील नोकरी करण्यास सक्षम नाहीत आणि ते स्वेच्छाने सेवानिवृत्ती घेत आहेत. अनुकंपा तत्वासाठी नियुक्ती करता हे प्रश्नकर्ते पात्र होतील का? तर पहिल्यांदा आपल्याला सांगतो
की आपल्या वडिलांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी आपण पात्र असणार नाही. शासकीय कर्मचारी सेवेत असताना त्याचा मृत्यू झाला तरच त्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय असते. त्यावेळेत अर्थात कुटुंबातली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे विचारात घेऊन. पण मी या निमित्ताने आपण जे वडील स्वेच्छानिवृत्ती घेतात, आपण म्हणतात वडील सक्षम नाहीत, ते का सक्षम नाहीत याची काही आपल्या प्रश्नावरून काही कळत नाही. पण याकरता मी सांगतो, आपल्या वडिलांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यापूर्वी आपण या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरील व्हिडिओ 334 व 336 हा व्हिडिओ 2 व्हिडिओ पहा. आणि या व्हिडिओमध्ये एखादा कर्मचारी सेवा करण्यास सक्षम झाला नसेल, म्हणजे एखाद्याला अपघात झाला त्यामुळे सक्षम राहिला नाही, तर अशा कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकता येत नाही. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला तरी त्याला सांगायला पाहिजे की तुम्ही जरी स्वेच्छानिवृत्ती घेतली नाही तरी तुमच्या सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत आपली सेवा चालू राहू शकते. या संदर्भामध्ये मी काही निकालपत्र पण दिलेली आहेत. आणि म्हणून वडिलांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देण्यापूर्वी हे व्हिडिओ 334 आणि 336 पहा आणि मगच स्वेच्छानिवृत्तीबाबत निर्णय घ्या. चला पुढचा प्रश्न क्रमांक 13. या प्रश्न क्रमांक 13 या ग्रस्तांनी हे केंद्रीय कर्मचारी आहेत. यांचं असं म्हणणं आहे की चौकशी अहवालाची प्रत दिल्यानंतर त्याला जे बचाव सहाय्यकाचं स्टेटमेंट म्हणजे त्याला उत्तर द्यायचं असतं त्याच्या संबंधी व्हिडिओ तयार करावा. तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन की अनेक विषय आहेत, त्यामुळे इतक्यात या विषयावर व्हिडिओ करणं काही शक्य होणार नाही. पण मी आपल्याला एवढंच सांगेन, शेवटी एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जेव्हा विभागीय चौकशी सुरू केली जाते तेव्हा चौकशीतील दोषारोप आहेत ते सिद्ध करण्याची जबाबदारी शिस्तभंगविषयक अधिकारी यांची असते. आता ती चौकशी होऊन चौकशी अहवाला जर दिलेला असेल आणि त्याची प्रत आपल्याला करायचं तर आपलं काय दाखवायचं आहे आपल्याला की चौकशी अहवालाने जे निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष कसे योग्य नाहीत हे आपल्याला शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांना पटवून द्यावं लागेल. आणि म्हणून आपल्या बचाव स्टेटमेंट जे देणारा चौकशी अहवालावर दोषारोप काय आहेत, दोषारोप करता कुठला पुरावा सादर केला गेला आणि कुठला पुरावा लक्षात घेऊन चौकशी अधिकाऱ्याने घेऊन दोषारोप सिद्ध केला आहे, तो कसं चौकशी अधिकाऱ्यांनी काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे. प्रत्येक दोषारोपासंबंधित त्यांनी काढलेला निष्कर्ष कशा चुकीचा आहे हे आपल्याला बचाव जे स्टेटमेंट द्यायचं आहे, बचावासाठी निवेदन द्यायचं आहे, ते निवेदन आपण द्या. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं. प्रश्न क्रमांक 14 यांचं हे जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ सहाय्यक लेखापदावर 2012 कामावर आहेत. यांचं म्हणणं की एका कर्मचाऱ्याला कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून पदोन्नती दिलेली आहे. आणि हे कारण यावेळेस हे जे प्रश्नकर्ते आहेत हे परीक्षा काही पास झालेली नव्हती म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली नाही. आणि आता त्यांचं म्हणणं आहे की एप्रिल 2022 परीक्षा पास झाल्या आहेत तर मला 2021 मानवी दिनांक मिळेल का. कारण यांचं म्हणणं आहे की यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत त्यांना कनिष्ठ लेखापदाधिकारी म्हणून पदोन्नती मिळेल. तर मी आपल्याला सांगेन की आपल्याला जे परीक्षेचे जे नियम केलेत त्या परीक्षेच्या नियमांप्रमाणे आपल्याला किती दिवसामध्ये, किती वर्षामध्ये, किती संधीमध्ये परीक्षा पास होणं गरजेचं आहे हे नियमामध्ये नमूद केलं आहे. आणि ती जर वेळेत जर तुम्ही जर समजा आपल्याला 3 संधी असतील आणि एका संधीमध्ये आपल्याला पास झाला नाही आणि त्याच्यामुळे आपल्या खालच्या माणसाला जरी पदोन्नती मिळाली पण दुसरी संधीमध्ये जी आपल्याला उपलब्ध आहे त्यामध्ये जर आपण पास झालात तर साहजिकच आपल्याला आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याला जी पदोन्नती दिली त्याचा मानवी दिनांक निश्चित मिळेल. आपण दिव्यांग कर्मचारी आहेत असं आपण नमूद केलं आहे, आपण परीक्षाही पास झालेला आहे. तेव्हा या प्रकारात मी सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती पहा आणि जरूर तर आपण मानवी दिनांकासाठी अर्ज करा. अर्जाची प्रत माझ्याकडे पाठवा, मी पण नजरेखालून घालीन आणि मग त्या ठिकाणी योग्य आहे किंवा नाही. पण मी सांगितले याची आधी खातरजमा करा की आपल्याला जे नियम केलेले आहेत कनिष्ठ लेखा अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी ते नियम काय आहेत, त्या किती संधी आहेत उत्तीर्ण होण्याकरता, हे जे आहे त्याची खातरजमा करून मगच निवेदन द्या. चला शेवटच्या प्रश्नाकडे या. प्रश्न क्रमांक 15 पोलीस निरीक्षक आहेत. हे आजारी होते, त्यांनी सिक रिपोर्ट दिला. 2016 ते 2024 4 वर्ष ते कामावर नव्हते. मेंटल डिप्रेशनसाठी त्यांच्यावर उपचार चालू होता. मग त्यांना मार्च 2020 ते निलंबित झाले आणि मात्र त्यांना निलंबनाचा आदेश मात्र
3 महिन्यांनी देण्यात आला, 3-3.5 महिन्यांनी. मग 8 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी झाली आणि 25 मार्चला त्यांचं निलंबन मागे घेऊन त्यांची सेवेत पुनर्स्थापना झाली. आता यांचं असं म्हणणं आहे, विभागीय चौकशी सर्व साक्षीदारांनी आरोप फेटाळले आहेत. अंतिम निवेदन दिलेलं आहे 29/9/22 रोजी. अद्याप अहवाल आलेला नाही आणि त्यामुळे DYSP परीक्षेसाठी पात्र आहेत, पण पदोन्नती रखडलेली आहे आणि 80 यांना कनिष्ठ असलेल्यांना पदोन्नती मिळाली. तर काय करावं? मी यांना एवढंच सांगेन की आपल्या जो चौकशी अहवाल अजून 29/9/22ला आपण म्हणता अंतिम निवेदन दिलेलं आहे, म्हणजे आपली चौकशी पूर्ण करण्यास प्रदीर्घ विलंब झालेला आहे आणि त्यामुळे आपण पहिल्यांदाच आपल्या विभागाकडे तक्रार करा आणि त्या तक्रारीमध्ये स्पष्ट म्हणा की माझ्या विरुद्ध झालेली विभागीय चौकशी अहवाल देऊन, कारण चौकशी अहवालावर 2 महिन्याच्या आत निर्णय घेणं अपेक्षित आहे, पण ते काही झालेलं नाही आहे आणि त्यामुळे ती माझी विभागीय चौकशी रद्द करावी अशी मागणी करा आणि त्यामध्ये अर्जामध्ये म्हणा की नाहीतर मला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल. अर्थात आपण म्हणताय की आपल्या विरुद्धचे ज्या साक्षीदारांनी आपल्या म्हटलं की तुमच्या विरुद्धचे जे आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत, त्यामुळे जर चौकशी अहवालामध्ये जर आपल्या विरुद्ध दोषारोप सिद्ध झाले नाहीत असा जर चौकशी अहवालाने निष्कर्ष आला आणि तो जर शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी जर मान्य केला तर मग साहजिकच आपल्याला मानीव दिनांकासाठी देखील पुन्हा अर्ज करता येऊ शकेल. तेव्हा पहिल्यांदा चौकशी अहवालावर शिस्तभंग विषयक अधिकारी अंतिम निर्णय कसा लवकर घेतील यासाठी आपण अर्ज निवेदन द्या आणि मग एकदा त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला की मग आपण मानवी दिनांकासाठी अर्ज करायचा किंवा नाही याचा विचार करता येऊ शकेल. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या आठवड्यात, मंगळवार, बुधवार, गुरुवारी कदाचित शॉर्टसाठी आणि शुक्रवारी प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी. तेव्हा आता येथेच थांबतो, पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.